यार हिचा फोनही स्विच ऑफ लागतोय. काय करू? घरी सुद्धा जाऊन बघता नाही येणार नक्की काय झालंय ते. एक काम करतो, श्रेयसला सांगतो म्हणजे तो तरी जाऊन बघेल. हॅलो. हा श्रेयस, मी बोलतोय. हा सर बोला. ऐक, जरा मेजर प्रॉब्लेम झाला यार. आता काय झालं? ते काय? शनाया तिकडे आली होती? हो, फोनही स्विच ऑफ लागतोय. आता तू एक काम कर, उद्या तिच्या घरी जा आणि काही करून तिला समजव. अहो सर, काहीतरी काय बोलताय तुम्ही? आणि मला काय वेळ लागलाय का तिकडे जायला? आणि शनाया माझं ऐकणार आहे का? श्रेयस, तुला सांगतोय तेवढं कर, कळलं? अहो, बाय. आता मी काय समजवणार आहे शनायाला तिकडे जाऊन? राधिका, तू अजून जागी कशी? किती जोरात बोलत होता तुम्ही? तुमच्या आवाजानेच जाग आली मला. फोनवरती बोलत होता का? नाही, फोनवर नव्हतो बोलत. ते हे रामरक्षा म्हणायला गेलो होतो. आतमध्ये? इथे म्हटलो असतं तर तुला जाग आली असती ना, म्हणून तिकडे जाऊन. ते अशी भीती वाटत होती ग मला खूप. कसली? भूतांची? हा 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 हा, अशी भूताखेतांची वगैरे वाटते ना कधी कधी भीती, अशी स्वप्नात वगैरे येतात भूत, तसं. हा, कायचे काही बोलू नका. भूत घेता असलं काही नसतं. आता हे काय मी सांगायचं का तुम्हाला? काय पण बोलतात. आणि त्यात असल्या हॉरर फिल्म्स बघतात तेव्हा नाही का तुम्हाला भीती वाटत? झोपा. कोण लचकता? शांत झोपा आता. आणि पुन्हा असली काही स्वप्न पडली ना, तर तुमच्या स्वप्नात येणाऱ्या त्या जखणींना आणि हडळींना सांगा मला भेटायला. कनपटून काढीन ना त्यांना. कब्बास झोपा. श्रेयस, तू? शनाया आहे का घरी? नाही, ती कालच गेली ना पुण्याला. पुण्याला? हो, तुला नाही माहित? माहितीये ना मला. तुमचं काही बिनसलंय का? हो, भांडण झालंय आमच्यात, पण तीच भांडली माझ्याशी नेहमीसारखं. तुला तर माहितीये ना, अगदी क्षुल्लक कारणावरनं भांडण करत असते ती. हो, पण आता नेमकं काय झालं? मी पिकअप करायला गेलो नाही तिला, त्याचा राग आलाय तिला, म्हणून गेली ती. माझा फोन घेत नाहीये ती. तुझ्याकडे पुण्याचा नंबर आहे तिचा? हो आहे, देते. हा हा. हे घे, लावलाय. बोल. मीच बोलायचं का? हा. काय बोलू? वाचतोय? वाचतोय ना, वाचतोय. पण मी काय म्हणतो, तूच बोल ना तिच्याशी, म्हणजे. बर, दे. हॅलो. हा काकू, मी भक्ती बोलतेय. शनाया आली आहे का तिकडे? काय? नाही नाही, मी आपलं सहजच विचारलं. बरं बरं काकू, मी बघते काय ते. हा, ठेवते आता. आहे ना, आहे ना तिकडे? अरे, शनाया नाहीये तिथे. नाहीये? अरे मग कुठे गेली असेल ही आता? तेच तर, गेली कुठे असेल ही? काकूंना टेन्शन येऊ नये म्हणून मी त्यांना काही सांगितलं नाही. श्रेयस, आपल्याला तिला शोधायला हवं.
आणि जर ती संध्याकाळपर्यंत सापडली नाही ना तर मी पोलीस कंप्लेंट करेन. पोलीस कंप्लेंट कशाला? कशाला म्हणजे शोधायला नको तिला? अगं अगं ती काही हरवली नाहीये भक्ती. ती ती सापडत नाहीये. काही काय बडबडतोय श्रेयस तू? हा, हे काय बोलतोय मी? आणि श्रेयस ती माझी जबाबदारी आहे. इथे राहते ना, तुला काय त्याचं? तुझ्यासारखे बॉयफ्रेंड ना ती दिवसाला बदलते, पण राहते इथेच ना. ते काही नाही. संध्याकाळपर्यंत जर शनाया मला सापडली नाही ना तर मी खरंच पोलिसात जाईन. मला उगाच या सगळ्यात अडकायचं नाहीये. आणि हो, तुला पण जर काही कळलं ना तर मला लगेच फोन करायचा, कळलं? ठीक आहे. झालं का अजून काही सांगायचंय? झालं. जाऊ मी? ठीक आहे. थँक्यू. आई आई बाई झाली का तयार तू? हो हे घ्या चहा. बाई, कालची एवढी दगदग, ना आराम ना काही निघाल्या बाई कामाला. हं? आता त्या हॉटेल मधल्या मोठ्या साहेबांना भेटायचंय ना, हं. आणि दुकानाचं कामही सुरू आहे ना, तिथेही जाऊन येईन मी. जा, बरं झालं नाही काल एकदम छान झकास झालं सगळं. बरं वाटलं नाही? हो, पण एकच वाईट वाटतंय, आनंद भाऊजी नाही आले. नाही, त्यांना फोन लावत होते मी, पण लागूनच नाही राहिला. तसं नाहीये बरं आनंद, काहीतरी काम निघालं असेल बाय. एकदम जिगरी दोस्त बरं गुरुनाथचा. अगं आधी तिकडे नागपुरात आमच्या घरी काही कार्य निघालं की आलं ये धूड पळत. असं काहीतरी काम असं. आई, अजून एक गोष्ट राहिली. भक्तीनीच ना नाही बोलवलं. आई, अशी कशी बरं विसरली तू राधिका? आई गडबडीत राहूनच गेलं पा. आता काय करायचं? त्यांना कळलं तर फारच वाईट वाटेल. अब्बा, आता का म्हणाल ती? आता का करायचं? मी असं करू का, माझी सगळी कामं झाली ना का प्रसाद घेऊन भक्ती मिसना भेटायला जाते शाळेत, आणि येताना अथर्वला घेऊनच येते ना.